नमस्कार. शहादा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा ओघ. एकूण 211 उमेदवारी अर्ज दाखल. नगराध्यक्ष पदासाठी 12 तर सदस्य पदासाठी 199 अर्ज दाखल. आगामी शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अंतिम दिवस होता. त्यामुळे दिवसभर नगर परिषदेच्या परिसरात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक कार्यालयात उत्साहाचे वातावरण दिसून आले. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कालपर्यंत एकूण 127 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आणखी 6 अर्ज आणि सदस्य पदासाठी 78 अर्ज दाखल करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 211 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहेत. शहादा नगरपालिकेचा कारभार 14 प्रभागांमध्ये विभागण्यात आला असून या प्रभागांमधून एकूण 29 सदस्य निवडून येणार आहेत. यासोबतच एक लोकनियुक्त नगराध्यक्ष देखील निवडला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या आघाड्यांमध्ये शेवटच्या दिवशी चढाओढ झालेली दिसून आली. आज शेवटच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 13 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जनता विकास आघाडी 3, भारतीय जनता पक्षाकडून 15, MIMच्या वतीने 5 आणि अपक्ष उमेदवारांचे 40, समाजवादी पार्टी 1, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2 असे एकूण 84 अर्ज आज प्राप्त झाले आहेत. अंतिम यादीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गर्दीतून या निवडणुकीत उत्सुकता आणि चुरस वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत एकूण 12 उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर सदस्य पदासाठी 199 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जांमध्ये AIMI कडून साजिद पिंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माधवी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष 4 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या तरी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी, जनता विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व MIM या 4 नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.